अंमळनेरचे श्री मंगळदेव मंदिर संपूर्ण भारतात अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व जागृत देवस्थानांपैकी एक आहे. जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात मंगळदेव ग्रहाची मंदिरे अतिदुर्मिळ आहेत. या देवस्थानाची स्थापना कोणी व केव्हा केली, मंदिराचे बांधकाम कोणी केले याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. काहींच्या मते 1933 मध्ये या श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाला होता. 1999 नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरित्या कायापालट झाला आहे. मागील 5 ते 7 वर्षात येथील विविध विकास कामांचा व सोयी सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झाला आहे. मंगळदेव ग्रहाला ऋणमोचक, शारीरिक पीडानाशक व भयमुक्तीची देवता देखील मानतात. मंगल दोषामुळे काहींच्या विवाह कार्यास बाधा येतो. अशांनी अंमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिरात शास्त्रशुद्ध पद्धतीने होणारा श्री मंगळ शांतीसाठीचा अभिषेक करावा. यामुळे मनाप्रमाणे विवाह योग जुळून येतात, असे अनेक भाविकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी लोक मंगळवारी अंगारिका चतुर्थीला या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते. मंगळ जयंतीलाही खूप मोठी गर्दी असते. अभिषेकासाठी मंगळवारच शुभ मानला जात असून ह्या दिवशी साधारणतः सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत कांदा लसूण नसलेली मसूर डाळ, भात, पुरी, जिलेबी असा महाप्रसाद फक्त 25 रुपयात मिळतो. व मंगळग्रह कृषी संशोधन सहाय्य समितीच्या माध्यमातून शेतकरी हितार्थ उपक्रम देखील राबवले जातात. व या ठिकाणी परिसराचे सौंदर्य वाढविणाऱ्या अनोख्या कलाकृती देखील आहेत. व 12ही महिने मन प्रसन्न करणारा अवर्णनीय तुळसाई बगीचा देखील भाविकांना आकर्षित करून घेतो. नमस्कार, मी सुनीता गिरीश कुलकर्णी. मी 2 वर्ष झाले इथे सेवेला येते आणि दर मंगळवारी मी सेवेला येते. इथे खूप लांब लांबून या मंगळदेवांच्या दर्शनासाठी लोक येत असतात. या साधारणतः मंगळदेव हा जो आहे, मंगळग्रह आहे, याचं कसं कुंडलीमध्ये याचा उल्लेख असतो आणि त्यामुळे साधारणतः ज्यांना लग्नाची इच्छा असते, लग्नाच्या प्रकरणामध्ये अडचण येत असेल तर साधारणतः असे लोक जास्तीत जास्त ह्या मंगळदेवाचा अभिषेक करण्यासाठी येतात. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंगळदेवांचा रेती, माती आणि पाणी याच्याशी संबंध असल्यामुळे ज्यांचे कोर्टामध्ये वगैरे खटले चालू असे लोक येतात. ज्यांना काहीतरी प्लॉट्सची खरेदी विक्रीचे संबंध आहेत असे लोक इथे येतात. नंतर साधारणतः मिलिटरीशी संबंधित, सुरक्षेशी संबंधित, कारण हा देवांचा सेनापती असल्यामुळे सुरक्षेशी संबंधित असलेले लोकसुद्धा इथे दर्शनाला येतात. आणि आणखी त्यांचे घरगुती काही प्रॉब्लेम्स असतील, तब्येतीचे किंवा उष्णतेचा दूर करणारा असा ग्रह असल्यामुळे ज्यांना उष्णतेचे विकार वगैरे असतात असे लोकसुद्धा येतात. किंवा तब्येतीच्या आणखीन काही किरकोळ तक्रारी असतील तर असे लोकसुद्धा इथे दर्शनाला येतात. काही लोक लांब लांबून, खूप अगदी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात असे बरेचसे लांब लांबून लोक इथे आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला येतात आणि दुसऱ्या दिवशी दर्शन आणि अभिषेक करून ते अगदी सुखसमाधानाने जातात. बऱ्याचशा लोकांचे इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असं ते नंतर आम्हाला येऊन सांगतात. काही जण त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आधी सांगतात आणि सॉल्व्ह होण्यासाठी काय करायचं वगैरे विचारतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप समाधान होतं. दिलीप आत्माराम भैरव, मंगळदेव ग्रह या ठिकाणी सेवेकरी म्हणून आहे. या मंदिरात अभिषेकसाठी बरेच जण येतात. त्यामध्ये ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतो, सौम्य किंवा तीव्र, ते या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव येत असतो की ज्या त्यांच्या येताना ज्या भावनेने ते या ठिकाणी आलेल्या असतात त्या सर्व भावना या ठिकाणी परिपूर्ण होतात असं त्यांचं समज झालेलं आहे. त्यानुसार ते अनेक जणांना या मंदिराची ख्याती जी आहे त्याविषयी सांगत असतात. या मंदिरामध्ये अध्यात्माबरोबर इतर बरेच उपक्रम राबवले जाते. होतकरू विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये त्यांना शालेय साहित्य वाटप केले जातं. त्याचप्रमाणे आज ज्वलंत प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे, शेतकरी आत्महत्या. त्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागात मंगळ मंदिरातर्फे मेळावे आयोजित केले जातात, कृषी मेळावे, आणि त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक बोलून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये याच उपक्रमाबरोबर गावातील लोकांकडून चांगल्या स्थितीतील कपडे जमा केले जातात आणि गरजू लोकांना त्या कपड्यांचं वाटप केलं जातं. पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे उपक्रमसुद्धा मंदिरातर्फे राबवलेले आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवलेला आहे. असे अनेक प्रकारचे उपक्रम मंदिराच्या वतीने राबवले जातात. सुरेश सीताराम पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी म्हणून काम करतो आहे. मला इथं काम करायला 3 वर्ष झालेले आहे.
दर मंगळवारी इथं खूप गर्दी असते. सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत इथं अभिषेक करण्याची व्यवस्था केली जाते. 300 रुपये देऊन सर्व साहित्य मंदिरात काढून दिले जाते, पूजा केली जाते. म्हणजे हा भूमिपुत्र आहे. मंगळग्रह म्हणजे हा भूमिपुत्र आहे. लग्न कार्यासाठी जे अडथळे येतात ते अडथळे दूर होतात व लोकांचे मनोकामना पूर्ण होतात. Thank you.